आमचे घनसोलीचे ज्येष्ठ शिवसैनिक बेमट्या वाघव पाटील उर्फ बेमट्या मामा घनसोली नव्हे तर संपूर्ण नवीन प्रचारामध्ये एक ज्येष्ठ फॅक्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून परिचित असलेले त्याचं काही दिवसांपूर्वीच वयाच्या 75व्या वर्षी उत्तराचं निधन झालं. या एकमेकांनी प्रार्थना करेल त्या एकमेकांनी त्यांना त्याच्या आत्म्यात सद्गती द्यावी, त्यांना असं ठिकाण द्यावं किंवा ताऱ्याप्रमाणे अडळ ठिकाण त्यांना काही चरण द्यावं. खरं तर मामांबद्दल बोलायचं तर खूप काही गोष्टी आहेत. त्या गोष्टी ऐकून आम्ही लहानाचे नक्की झालो. आणि मी असं सांगेन की आज जी शिवसेनेची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये शिवसेना जर तरुण असेल, शिवसेना जर ठामपणे अजूनही लढा देत आहे, ते असे हे जे आमचे बेमट्यामासारखे जे शिवसैनिक होते, जे शिवसैनिक लाभले, त्यांच्यामुळे शिवसेनेमध्ये अजूनही ती ताकद आहे, अजूनही शिवसेनेचा दरारा त्याचप्रमाणे टिकून आहे. आम्हाला सुरुवातीच्या काळापासूनच मला वाटतं जवळपास त्याला कळायला लागलं तेव्हापासूनच संघटनेमध्ये स्वतःला झुकून दिलं होतं. मग ते दिघे साहेबांसोबत काम करणं असो किंवा बाळासाहेबांसोबत त्यांची काम करण्याची त्यांची जी भेट झाली होती ती असो, निश्चितपणे त्यांनी संघटनेला घनसोली गावातच नव्हे संपूर्ण नवी मुंबईमध्ये एका मोठ्या वेगळ्या स्तरावर नेलं. मी भले लहान होतो त्यावेळेस, पण मला निश्चितपणे आठवते की एन.पी. म्हात्रे साहेब आमच्या कोपरखेड्यातले, तसेच बोंबखेड्यातले हरिभाऊ म्हात्रे, तसेच बेमट्या मामा आणि बाकी सर्व गावातली जी मंडळी आहे त्यांचा आम्हाला एक सारखा अभिमान आहे की त्यांनी त्यावेळेस शिवसेना नवी मुंबईत आणली, रुजवली आणि मोठी केली. खरं तर आज मी या शाखेत बसून बोलतोय, ही शाखा ही आजच्या मितीला महाराष्ट्रातली सर्वात जुनी अशी शाखा आहे. कारण की 2 शाखा सुरुवातीला सुरू झाल्या होत्या. ठाणे ती रस्त्याच्या बाइंडिंग मध्ये रस्ता वाढवण्यामध्ये तोडण्यात आलेली आहे. आता ही शाखा जी आहे ती सर्वात जुनी शाखा महाराष्ट्रातली आहे आणि ह्या शाखेच्या उभारणीमध्ये ही बेमट्या मामांचा खूप मोठा असा हातभार होता. त्यावेळेस परिस्थिती खूप नाजूक होती, कारण की तेव्हा शिवसेना नवीन सुरू झाली आणि त्या काळात बेमट्या मामांसारख्या अशा अनेक शिवसैनिकांनी जो शिवसेनेचा डोलारा इथे उभा केला, तो डोलारा अजूनही तेवढ्या दिशाला इथे सुरू आहे, वाढत आहे आणि भगवा ध्वज इथे तेजानं फडकत आहे. त्याच्या मागे निश्चितपणे बेमट्या मामांचा खूप मोठा हात होता. मामा जरी पालिकेमध्ये कामाला असले त्याच्यामुळं त्यांच्याकडे त्यांच्या शिवसैनिक म्हणून काम करण्यामध्ये थोडीशी बंधनं याची निश्चितपणे त्याही परिस्थितीत त्यांनी गावातल्या प्रत्येक कामामध्ये सदैव आपला अग्रेसरपणा दाखवला. मग ती गावची जुनी स्मशानभूमी असो, जे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे, नाहीतर मग करोना काळामध्ये त्यांनी स्वतः मुख्यमंत्री तिकडे दिलेलं 50,000 डोनेशन असो, अशा अनेक कामांमध्ये ते घनसोली गावातलं नेहमीच अग्रेसर राहिले होते. त्याच्यामुळे निश्चितपणे मलाही असं वाटतं की जर माझ्या माध्यमातून किंवा माझ्या पक्षाच्या माध्यमातून, आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांचं जे स्वप्न होतं ते घनसोली गावातली ते स्मशानभूमी जी आहे, जुनी स्मशानभूमी, ही परंपरागत स्मशानभूमी ही प्रत्येक गावामध्ये आहे, माझ्या कोपरखेड्यामध्ये आहे, तसेच घनसोलीमध्ये आहे. तिचं कुठेतरी पुनर्जीवन होऊन त्या स्मशानभूमीमध्ये कुठेतरी गावातील स्थानिक नागरिकांना त्यांचं शेवटचा जो काळ आहे, त्यांचं अंतिम कार्य जे आहे त्या ठिकाणी पार पडावं असं जे बेमट्या मामांची इच्छा होती, ती आमची इच्छा आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही हातभार लावून तिथे स्मशानभूमी परत एकदा सुरू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करून बेमट्या मामांना योग्य अशी श्रद्धांजली देण्याचा आम्ही त्या माध्यमातून